श्री नवनाथ कथासार अध्याय 9. गोरक्षनाथाची जन्मकथा. या अध्यायाचं नित्यपठन केल्यास 14 विद्या आणि 64 कला साधकाला सहजरित्या साध्य होतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. अयोध्येहून मच्छिंद्रनाथ निघाल्यानंतर मथुरा, वंती, काशी, काश्मीर, प्रयाग आणि गया इत्यादी तीर्थे करीत करीत बंगालमध्ये गेला. तेथे चंद्रगिरी गावात उतरल्यावर भिक्षेला निघाला असताना त्याला एका ब्राह्मणाचं घर दिसले. ते पाहताच त्याला आपल्या भस्माचे स्मरण झाले. तो मनात विचार करू लागला की मागे मी पुत्रासाठीच भस्म मंत्रून दिले होते ते हेच घर. त्या बाईचे नाव सरस्वती. तिला मी 12 वर्षांनी परत येईल म्हणून सांगितले होते. आता तिचा तो मुलगा कसा आहे तो पाहावा असा विचार मनात येऊन तो त्या घराजवळ गेला. अंगणात उभं राहून त्यानं तिच्या नावानं हाक मारली. हाक ऐकून ती बाई बाहेर आली आणि योगी पाहून नेहमीप्रमाणे त्याला ती भिक्षा घालू लागली. तेव्हा खून पटवण्यासाठी त्याने तिला तिचे व तिच्या नवऱ्याचे नाव विचारले. ती म्हणाली, माझे नाव सरस्वती आहे, माझ्या नवऱ्याचे नाव दयाळपती. आम्ही गौड जातीचे ब्राह्मण आहोत. तिने सांगितलेली माहिती ऐकून त्याला ओळख पटली. मग मुलगा कोठे आहे असं म्हणून त्याने तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, मला अजूनपर्यंत मुलगा झाला नाही स्वामी. ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाला, तू खोटे का बोलतेस? तुला पुत्र होण्यासाठी मी विभूती मंत्रून दिली होती. ते भस्म नसून पुत्र प्राप्तिवनीची संजीवनी होती. तू तेजपुंज न्यून रहित मुलगा असायलाच पाहिजे. मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती घाबरली. आपण ती विभूती उकरड्यावर टाकली या विचाराने ती भेदरून गेली. आता हा कानफाड्या मला शाप देईल. आता मी काय करू? याने तर मला ओळखलेच आहे. असे अनेक विचार तिच्या मनात येऊन ती भांबावून गेली. एकंदर विचार करून तिने त्याच्या पायावर मस्तक ठेवले आणि त्याला सकल वृत्तांत सांगितला. योगीराज, माझा विश्वास नव्हता म्हणून तुम्ही दिलेला प्रसाद मी उकिरड्यावर टाकून दिला. माझ्या या अपराधाबद्दल मला क्षमा करा स्वामी. हे ऐकून मच्छिंद्रनाथास फार खिन्न झाला. स्त्रिया आपण बुडवतात आणि 42 कुळालाही बुडवितात, अशा प्रकारचे अनेक विचार त्याच्या मनात आले. या बाईच्या नादी लागल्यामुळे आजचा प्रसंग आला. त्यावेळी आपला मूर्खपणा झाला असे त्याला वाटले. पुत्र प्राप्तीसाठी सूर्याच्या वीर्याने मंत्रून दिलेले भस्म वाया गेले याची त्याला रुखरुख लागली. ते भस्म फुकट न जाता त्याचा देह झालाच पाहिजे असं वाटून ते भस्म कोठे टाकले त्याचा तपास करावा, म्हणजे त्याची काय अवस्था झाली ते कळेल. हा विचार मनात आणून तो म्हणाला, माते, व्हायचे ते दैवयोगाने घडून गेले. तुझ्यावर जरी मी आता रागावलो तरी माझ्या पदरात काय पडणार आहे? त्यामुळे आता जेथे ते भस्म टाकले होतेस ती जागा मला दाखव. मच्छिंद्रनाथानं असं म्हटल्यावर तिची भीती नाहीशी झाली. मग जेथे भस्म टाकले होते तो मोठा उकिरडा त्यास दाखवून येथेच भस्म टाकले असे ती त्याला म्हणाली. मच्छिंद्रनाथानं हाक मारली, हे प्रतापवंता हरिनारायण सूर्यसुता, तू जर राखेत असलास तर लवकर बाहेर ये. तुझा जन्म येथे झाला. आज 12 वर्ष तू ह्यात राहिलास म्हणून तुझे नाव गोरक्ष असे ठेवले आहे. तेव्हा हे गोरक्षा, तू आता वेळ न घालवता बाहेर ये. त्याचे शब्द ऐकताच उकिरड्यातून शब्द आले, गुरुडाय, मी गोरक्ष आत आहे. राखेचा मोठा ढीग असल्यामुळं मला बाहेर येता येत नाही, म्हणून ही राख एका बाजूला करून आपण मला बाहेर काढावे. नंतर मच्छिंद्रानं राखेचा ढीग बाजूला सारून बालतनू गोरक्षाला बाहेर काढले. तो तेजपुंज पुत्र बाहेर येताच बाल सूर्यासारखा प्रकाश पडला. त्याचे रूप मदनासारखे होते. त्याला पाहून सरस्वतीस फार पश्चाताप झाला. ती रडू लागली. असा पुत्र आपल्या हातून गेला म्हणून तिला तळमळ लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिला म्हणाला, आता खेद करू नको. तो मुलगा तुझ्या नशिबातच नव्हता, बघ तुला कसा प्राप्त होणार. आता तू इथून जा, नाहीतर माझा कोप प्रत्यक्ष अग्निप्रमाण आहे. तो ब्रह्मादिकांनाही सहन होण्यास कठीण आहे. तेव्हा आता उगाच खेद न करता निघून जा, नाहीतर तुला शाप मिळेल.
मच्छिंद्रनाथाचे बोलणे ऐकून ती भयभीत झाली. काहीही न बोलता ती घरी गेली. मग गोरक्षनाथ गुरुच्या पाया पडला. त्याला मच्छिंद्रनाथानं प्रसन्न होऊन ओंकाराचा उपदेश केला. आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याला नाथदीक्षा दिली आणि त्याला घेऊन तो तीर्थयात्रेस निघाला. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथासह यात्रा करीत असता जगन्नाथाच्या वाटेवर कनकगिरी नावाचे एक गाव लागले. तिथे येताच तो भूक तहानेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने गोरक्षनाथास भिक्षेस पाठविले. तो घरोघर भिक्षा मागत असता एका ब्राह्मणाच्या घरी गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाच्या घरी त्याच्या वडिलांचे श्राद्ध होते, म्हणून तेथे चांगली चांगली पक्वानं तयार केलेली होती. तिथे जाऊन गोरक्षाने अलक असं म्हटलं. ते पण घरातील एक स्त्री बाहेर आली. त्याच्या त्या गंभीर भव्य तेजस्वी मुद्रेकडे पाहताच हा कोणीतरी पूर्वजन्मीचा भ्रष्ट योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. तिने त्या प्रसंगी त्याला स्वतः सर्व पदार्थ वाढलेले पान दिले. अनेक पक्वाने पाहून गोरक्षनाथाला देखील समाधान वाटले. त्यानं तिला आशीर्वाद दिला आणि तेथून तो निघून गेला. पोटापुरत्या न मिळाल्यावर घरोघर हिंडून काय करायचे असं म्हणून तो परत फिरला. ती भिक्षा घेऊन त्याने ती गुरुपुढे ठेवली. सुंदर पक्वानांनी भरलेले ताट पाहून गुरुला आनंद वाटला. मग तो जेवायला बसला. ती अन्न गोड लागल्यामुळं मच्छिंद्रनाथ मोठ्या आवडीने जेवला. त्यामुळे त्याचं पोट भरलं, पण त्याची वाड्यावरची इच्छा कायम राहिली. तेव्हा त्याने गोरक्षनाथाकडे पाहिले. गोरक्षाने काय इच्छा आहे ती सांगा अशी विनंती केली. त्यावर तो म्हणाला, वड्यावर माझे मन गेले आहे. तो जर आणखी एक असता तरी इच्छा तृप्त झाली असती. गुरुने आपली इच्छा सांगताच मी आत्ता जाऊन ते वडे घेऊन येतो असं म्हणून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेला. गुरुसाठी त्या बाईजवळ आणखी वडे मागू लागला. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतोस? तुला पाहिजे तसे का म्हणत नाहीस? हे कोण गोरक्षाने त्याला सांगितले, खरोखरच मला नको. गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठीच मला वडे पाहिजे आहेत. तेव्हा ती म्हणाली, अरे मी तुला भक्तिभावाने पुष्कळ पदार्थ घालून पान वाढून दिले होते, तर तू परत आलास आणि असे उत्तम अन्न फुकट मिळत नाही. तुझे ते बोलणे ऐकून गोरक्षनाथ म्हणाला, वाड्यासाठी काय लागते ते मी तुला देतो, पण गुरुची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला तेवढे वडे दे. त्याची ही गुरुभक्ती पाहून त्याची परीक्षा पाहण्यासाठी तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथाने क्षणाचाही विचार न करता डोळ्यात बोट घातले आणि आतली बुबुळ काढून तिच्या हवाली करू लागला. त्याच्या डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागली. ते पाहून ती लज्जित झाली. तिची छाती दडपून गेली. तिला आपल्या बोलण्याचा विपर्यास झाला असं वाटले. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली. ती त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज, मी सहज बोलले. माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्यासाठी तुम्ही साधू लोक अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवास करून घेता याची मला कल्पना नव्हती. बाईचे हे बोलणे ऐकून गोरक्ष म्हणाला, तू वाईट वाटून घेऊ नकोस. वड्याच्या मोबदल्यात मी तुला डोळा दिला. ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून बोबुळासह अन्न घेऊन जा. मला क्षमा करा. मग गोरक्षनाथ तिची समजूत घालून बोबुळ व वडे घेऊन निघाला. तो गुरुकडे आला. डोळ्याची जखम दिसू नये म्हणून त्यानं डोळ्यावर फडके बांधले होते. फडके बांधण्याचे कारण गुरुने विचारले, परंतु ते ऐकून त्याला दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत. त्यांची इच्छा ती तशीच राहून जाईल या विचारानं त्याने कापड सहज बांधलं म्हणून सांगितलं. पण गुरुने डोळा पाहण्याचा हट्ट घेतला. तेव्हा गोरक्षनाथाने झालेला सर्व वृत्तांत सांगितला. अपराधाची क्षमा करण्याची विनंती केली. मग मच्छिंद्रनाथानं बुबुळ मागून घेऊन सूर्यमंत्र म्हटला. नाथांच्या डोळ्यात ते बसवून त्यांचा डोळा पूर्वरत केला. त्याला मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरविला. नंतर दोघांनी मिळून भोजन केले. तेथे महिनाभर राहून मच्छिंद्राने त्याला साबरी विद्या शिकविली. दत्तात्रयाने दिलेल्या अस्त्रविद्येत त्याला निपुण केले. अध्याय 9 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. धन्यवाद. श्री नवनाथ कथासार अध्याय 10.
गहिनीनाथाचा जन्म व संगोपन. या अध्यायाच्या पठणाने श्रीदोष नाहीसे होतात, सर्व प्रकारचे कपट जाते आणि मुलांना दीर्घ आयुष्य लाभते. अध्यायाला सुरुवात होत आहे. कनकगिरी गावात मच्छिंद्रनाथाने गोरक्षास उपदेश केला. वेदशास्त्रात त्याला पारंगत बनवले. 14 विद्याही त्याला पडविल्या. सर्व शास्त्रात प्रवीण केले. त्याला किमया शिकविली. साबरी विद्या, रसायन विद्या शिकवली. पंचमहाकाव्ये सांगितली. सर्व देवांचा वरदहस्त मिळविला. नरशा, कालिका, महमदा, महिषासूर, झुटिंग, वेताळ, मारुती आणि श्रीराम वगैरे सर्वांची दर्शने करविली. जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा श्रीरामाने गोरक्षाला मांडीवर बसवले आणि कीर्ती मिळव असा त्याला आशीर्वाद दिला. गणपती, सूर्य, अष्टभैरव, मातृका यांनीही मृत्यूभूमीवर उतरून त्याला आशीर्वाद दिले. 52 वीरांसह श्रीराम, सूर्य वगैरे सर्वांनी गोरक्षनाथास वरदाने दिली. त्याला तपास बसविण्याबद्दल गोरक्षनाथाला सांगून ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले. एक दिवस गोरक्षनाथ संजीवनी मंत्र पठण करीत बसला होता. मच्छिंद्रनाथ जवळ नव्हता. तो एकटाच तेथे होता. त्यावेळी मुले खेळत त्याच्या जवळ आली. ती मुले चिखल खेळत होती. गोरक्षाला त्यांनी चिखलाची गाडी करायला सांगितली, परंतु त्यांनी आपल्याला गाडीच करता येत नाही, म्हणून तुम्हीच करून घ्या असे सांगितल्यावर मग ती मुले स्वतःच गाडी बनवू लागली. त्यांनी गाडी तयार केली, पण पुढे त्या गाडीवर बसण्यासाठी एक गाडीवान असावा असा विचार त्या मुलांच्या मनात आला. त्याप्रमाणे ती चिखलाचा पुतळा करू लागली, परंतु काही केल्या ते त्यांना जमेना, म्हणून ती मुले गोरक्षनाथाला पुतळा करून देण्याविषयी विनवू लागली. गोरक्षनाथाने त्यांची विनवणी कबूल केली आणि तो चिखल घेऊन त्या चिखलापासून पुतळा तयार करण्यास बसला. गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करील त्यापासून गहिनीनाथ प्रकट व्हायचा असा पूर्वसंकेत होता. त्यामुळेच गोरक्षाला पुतळा करण्याची बुद्धी प्रकट झाली. नवनारायणांपैकी करभंजन हा गहिनीनाथाचा अवतार घेऊन या मातीच्या पुतळ्यापासून निर्माण व्हायचा होता, म्हणून गोरक्षास तशी बुद्धी झाली आणि त्यांनी पुतळा तयार करण्यास घेतला. त्यावेळी त्याच्या तोंडाने संजीवनी मंत्राचा पाठ चालूच होता. पुतळा तयार झाल्यावर करभंजनाने त्यात प्रवेश केला. तेव्हा अस्थि, त्वचा, मांस, रक्त वगैरे सर्व मिळून मनुष्याचा तेजपुंज असा पुतळा बनला. मग तो मोठ्याने रडू लागला. याच्या रडण्याचा आवाज मुलांनी ऐकला आणि गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी ओरडा केला. लगेच सर्वजण घाबरून दूर पळून गेले. पुढे वाटेत मच्छिंद्रनाथ भेटताच त्यांनी त्या मुलांना विचारले, मुलांनो, तुम्ही एवढ्या जोराने का धावत आहात? तुम्हाला घाबरवायचे कारण काय? तुम्ही अजिबात भिवू नका. मला काय ते सांगा बरं. मच्छिंद्रनाथाचे शब्द ऐकून मुलांनी त्याला पुतळ्याची सर्व हकीकत सांगितली. मुलांचे बोलणे ऐकून मच्छिंद्रनाथाला शंका आली. हा काय प्रकार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पाहावा असा विचार मनात येऊन त्याने मुलांना सर्व खानाखुणा विचारून घेतल्या. मुलांनी मच्छिंद्रनाथाला दुरूनच ते ठिकाण दाखवले. तिथून एका मुलाचा टाहो त्याला ऐकू येऊ लागला. तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार आहे हे मच्छिंद्रनाथाने जाणून त्या मुलाला उचलून घेतले व तो चालू लागला. गोरक्षनाथाने पुतळा केला होता, परंतु तोही पळून गेला होता. मच्छिंद्र ज्या घरापुढे जाऊन गोरक्षाला हाक मारी त्या घरातील सर्व मुले घाबरून पळत असत. शेवटी गुरुची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपला होता. तो तेथून बाहेर आला, पण मच्छिंद्रनाथाच्या हातातील त्या मुलाला पाहताच मग तोही परत पळाला. त्याला गुरुजवळ येण्याचा धीर होईना. गोरक्षनाथ घाबरला आहे हे मच्छिंद्रनाथाने ओळखले. आपल्या डोक्यावरचे फडके काढून त्यांनी त्या मुलाला त्यात गुंडाळून ठेवले आणि गोरक्षनाथाजवळ जाऊन म्हणाला, हा मनुष्य आहे व तो नवनारायणांपैकी एक नारायणाचा अवतार आहे. हे ऐकून मग गोरक्षनाथाने झालेला प्रकार सविस्तरपणे गुरु सांगितला. ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला. तो आपल्या शिष्यास म्हणाला, जसा तू राखेतून उत्पन्न झालास तसा संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा सजीव झाला. त्यात आता करभंजन नारायणाने संचार केला आहे. तो भूत नसून
मनुष्य रूपात देव अवतरला आहे. अशा प्रकारे सर्व वृत्तांत सांगून मच्छिंद्रनाथाने गोरक्षाला भीती सोडायला सांगितली. मग गोरक्षासह फडक्यातील मुलाला घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेला. तिथे त्यांनी गायीचे दूध आणून मोठ्या प्रेमानं त्या मुलाला पाजले आणि त्याच्यासाठी एक झोळी बनवली. झोळीत गहिनी नंदनाला घालून हलवून त्याला निजवले. ही बातमी सर्व गावात पसरली. तेव्हा गावातील लोक तिथे येऊन त्या मुलाची विचारपूस करू लागले. तेव्हा नाथ जो वृत्तांत सांगत तो ऐकून सर्वांना नवल वाटे. मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्यांकडून मातीचा पुतळा जिवंत करविला हे पाहून ब्रह्मदेवाहून मच्छिंद्रनाथाची योग्यता अधिक आहे असे सर्वजण म्हणू लागले. अशा तऱ्हेने सर्व गावात मच्छिंद्रनाथाविषयी विशेष आदराची भावना निर्माण झाली. मच्छिंद्राने हे मूल आता कोणाकडे तरी द्यावे, कारण त्याचे कष्ट मच्छिंद्रनाथाकडून होणार नाहीत असं गावकऱ्यांनी सुचविल्यावर मच्छिंद्रनाथ उत्तरला, तसे होईल तर फारच उत्तम. मुलाला कोणाच्या तरी घरी ठेवावा, म्हणजे त्याची व्यवस्था नीट होईल असं गावकऱ्यांनी विचार केला. मग मधुनामा नावाचा ब्राह्मण तिथे राहत होता. त्याची गंगा नावाची पत्नी महान पतिव्रता म्हणून ओळखली जात होती. उभयतांना संतती नसल्यामुळं उदास आणि दुःखी होते. त्यामुळे त्यांना कोणत्याच गोष्टीची हौस वाटत नव्हती. ते त्या मुलाचे पालन पोषण आस्थेने मायेने करतील हे जाणून मच्छिंद्रनाथाजवळ त्यांची शिफारस केली गेली. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून अशा चांगल्या स्त्री पुरुषांच्या हातात गहिनीनाथासारखे रत्न देणे नाथासही योग्य वाटले. मुलाला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले, मातोश्री, हा पुत्र वरदायक आहे. करभंजन म्हणून नवनारायणांपैकी जो आहे याचाच हा अवतार आहे. ह्याचे उत्तम रीतीने संगोपन कर, त्यामुळे तुझे कल्याण होईल. जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल. हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला आता काय सांगू, पण याच्या सेवेसाठी मूर्तिमंत्र कैलासपती येईल. याचे नाव गहिनी असे ठेव. आम्ही तीर्थयात्रेस निघालो आहोत. 12 वर्षांनी हा आमचा बाळ गोरक्ष इथे येईल, तेव्हा तू याच्यावर अनुग्रह करील, म्हणून तू याचे संगोपन कर. त्यावरती श्री म्हणाली, 12 वर्षांनी तुम्ही याला परत न्याल, त्यामुळे माझ्या प्रेमात भाडोत्रीपणा येईल. तेव्हा खरी गोष्ट सांगा. मग नाथाने मोहन शास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्तनात दूध उत्पन्न झाले. मुला स्तनपान केल्यावर तिने गावातील सुवासिनी बोलावून मुलाला पाळण्यात घातले आणि त्याचे नाव गहिनी असे ठेवले. पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस तिथे राहिला व गावकऱ्यांचा निरोप घेऊन तो गोरक्षासह तीर्थयात्रेस गेला. जाताना गोरक्षाची त्याने परीक्षा घेतली आणि तो अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथास दिसून आले. मग त्याला बद्रिकेदार इथे स्वामींच्या हवाली करून तपाला लावावे असे त्याच्या मनात आले. अध्याय 10 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. धन्यवाद. श्री नवनाथ कथासार अध्याय 11. मच्छिंद्रनाथाचे श्री राज्यात गमन. जालिंदरनाथाची जन्मकथा. या अध्यायाचे नित्यपठनाने सर्व प्रकारचे ग्रहदोष जातात आणि अग्निपीडा होत नाही. अध्यायाला सुरुवात होत आहे. गहिनीनाथास गंगाबाईच्या स्वाधीन केल्यावर गोरक्षनाथास समागमे घेऊन मच्छिंद्रनाथ निघाला. तो तीर्थयात्रा करीत करीत बद्रिका आश्रमास शिवालयात गेला. दोघांनी शंकरास नमस्कार केला आणि स्तवन करण्यास आरंभ केला. त्यांची स्तुती ऐकून शंकर प्रसन्न झाला. प्रगट होऊन त्याने दर्शन दिले. मग उभयतास आलिंगन देऊन जवळ बसविले. त्यावेळी शंकराने गोरक्षाच्या तोंडावरून हात फिरविला व तू हरिनारायणाचा अवतार आहेस असं म्हटले आणि मच्छिंद्रनाथास असे सांगितले की हा तुझा गोरक्षनाथ ब्रह्मांडास तारक होईल. कनकगिरीवर तो अभ्यास करून दैवते साध्य करून घेतलीस. श्रीराम, नरसिंह, सूर्य, हनुमंत, कालिका वगैरे वीरांसह वर्तमान भैरवांना बोलवलेस तेव्हा मीही आलो होतो. तेव्हापासून माझी व या गोरक्षाची ओळख आहे. तू ह्याचेकडून विद्याभ्यास करविला आहेस, पण त्यापासून विशेष उपयोग व्हावयाचा नाही. याने तप केलेच पाहिजे.
यस्तव माझ्या आश्रमामध्ये ह्यास तू तप करण्याकरिता बसव. मग ह्याची विद्या अस्त्रे ही सर्व फलद्रूप होतील. असा जेव्हा शंकराने मच्छिंद्रनाथास बोध केला तेव्हा गोरक्षनाथास उत्तम मुहूर्तावर तपश्चर्येस बसविले. मग तो लोखंडाच्या काट्यावर पाय ठेवून उभा राहिला व नजर करून फळे पाला खाऊन तपश्चर्या करू लागला. हे पाहून मच्छिंद्रनाथ आपली पुन्हा 12 वर्षांनी भेट होईल असे गोरक्षनाथास सांगून तीर्थयात्रेस जावयास निघाला. तो अनेक वर्षे तीर्थे करून शेवटी सेतुबंध रामेश्वराला गेला. तिथे रामेश्वराचे दर्शन घेऊन समुद्र स्नानास गेला असता त्यास मारुतीने नमस्कार केला. त्यावेळेस त्यास फारच हर्ष झाला. त्यास हृदय धरून जवळ बसविल्यावर मारुती म्हणाला, आज 24 वर्षांनी तुझी आणि माझी भेट झाली. मग त्याने तेथे नाथांचे आदरातिथ्य अगदी उत्तम प्रकारे केले. पुढे गोष्टी सांगता सांगता योग्य संधी पाहून मारुतीने गोष्ट काढली की श्रीराज्यात जाण्याचे तुम्हाला वचन दिले होतेस. असे असता तो अजूनपर्यंत तिकडे गेला नाहीस, तर कृपा करून तिकडे जाऊन तिचे हेतू पूर्ण करून मला एकदा तिच्या वचनातून मोकळा कर. मच्छिंद्रनाथ येथे येऊन तुझे मनोरथ पुरवेल असे मी तिला वचन देऊन ठेवले आहे. ते पूर्ण केले पाहिजे व तूही मला मागे वचन दिले आहेस ते पाळण्याची आता ही चांगली संधी आहे. असे हनुमंतांनी म्हटल्यानंतर मच्छिंद्रनाथ ठीक आहे असे म्हणाला व 3 रात्री तिथे राहून ते दोघेही पुढे श्रीराज्यात जावयास निघाले. ते थोडेच दिवसात तीर्थे करीत करीत श्रीराज्यात गेले. त्या राज्यात पुरुष नावाला सुद्धा नव्हता. राज्यपदावर एक राणी असून सर्व राजकीय कारभार पाहणाऱ्या फक्त स्त्रिया आहेत. त्या राज्यकारभार सुयंत्र चालवित असो या दोघांनी राजवाड्यात प्रवेश करून राणीची भेट घेतली. तेव्हा तिला आनंद होऊन त्यास कनकासनावर बसविले. मग त्यांची षोडशोपचाराने पूजा करून ती हात जोडून उभी राहिली. हा दुसरा बरोबर कोण आहे हे सांगण्यासाठी तिने मारुतीची प्रार्थना केली. मारुतीने तिला सांगितले की तू तप केलेस त्यावेळी मच्छिंद्रनाथ येऊन तुला विलासाचे यथेच्छ सुख देईल म्हणून मी वरदान दिले होते, तोच हा होय. तर आता ह्याच्यापासून तू आपली मनोकामना पूर्ण करून घे. याप्रमाणे तिला सांगितल्यावर मारुती तेथे 3 रात्री राहून परत पुढे सेतुबंध रामेश्वरास आला व रामाचे भजन करीत बसला. इकडे मच्छिंद्रनाथ विषय विलासाच्या सुखामध्ये निमग्न होऊन गेला. मच्छिंद्रनाथ विषय विलासाचा उपभोग घेत असता काही दिवसांनी राणी गरोदर राहिली. मग पूर्ण दिवस भरल्यावर प्रसूत होऊन पुत्ररत्न झाले. त्याचे नाव मोठ्या आवडीने मीननाथ असे ठेवले. इकडे कुरुकुळात जन्मेजय राजापासून 7वा पुरुष जो बृहद्रव राजा तिने हस्तिनापुराचे राज्य करीत असता सोमयाग करण्यास प्रारंभ केला. पूर्वी शंकराच्या नेत्राच्या प्रलय अग्नीने मदन जाळलेला होता. तो अग्नीच्या उदरात वाढत होता. त्यात अंतरिक्ष नारायणाने संचार करून तो गर्भ अग्निकुंडात टाकेला. पूर्णाहुती झाल्यानंतर यज्ञकुंडातील रक्षा घेण्यासाठी ब्राह्मणाने हात घातला असता मुलगा हातास लागून त्याचे रडणेही त्यास ऐकू येऊ लागले. मग पुरोहिताने ही गोष्ट राजास कळविली. त्या मुलास पाहून बृहद्रवा राजा संतोष झाला. त्यास राजाने आपल्या हाताने घेतले व त्याचे मुखे तो घेऊ लागला. हा प्रत्यक्ष मदनाचा पुतळा असे राजास वाटले. मग राजा बालकास घेऊन घाईघाईने अंतःपुरात सुराचना राणीकडे गेला. तिचे रूप अगदी देवांगनीप्रमाणे होते. कुरुकुळास तारण्यासाठी साक्षात रमा, सरस्वती किंवा पार्वती अवतरले आहे असे वाटे. मुलगा कोणाचा म्हणून विचारल्यावर राजाने तिला सांगितले की हा अग्निनारायणाने प्रसाद दिला आहे. मीनकेत तर तुला एक पुत्र आहेच, त्यास यांची पाठबळ होईल. हे ऐकताच तिने बालकास आपल्या हाती घेऊन स्तनाशी लावताच दूध उत्पन्न झाले. मग मोठा उत्सव सुरू झाला. 12व्या दिवशी मुलगा पाळण्यात घातला. त्याचे जालंधर असे नाव ठेवले. त्या दिवशी गावात साखर वाटली. याचकांना पुष्कळ द्रव्य दिले. पुढे बृहद्रवा राजाने जालंधराचा व्रत बंद केला. नंतर त्याचे लग्न करावे
असे एके दिवशी राजाच्या मनात आले. त्यावरून त्याने धुमीन प्रधानाला आपल्या जाण्यासाठी सांगितले. प्रधान गेल्यावर धुमीन प्रधान आताशी दिसत नाही, तो कुठे दूर गेला आहे काय म्हणून जालंधराने एके दिवशी आईस विचारली असता ती म्हणाली, तुझ्या बापाने तुला बायको पाहावयास त्यास व पुरोहितास पाठवले आहे. तेव्हा बायको कशी असते असे त्याने तिला विचारल्यावर माझ्यासारखी बायको असते म्हणून तिने त्यास सांगितले. ही गोष्ट लक्षात ठेवून त्याने खेळाबायास गेल्यावर आपल्या खेळगड्यास विचारले की गाड्यांनो, माझे आईबाप मला बायको करून देणार आहेत, तर ती कशासाठी करतात याची माहिती तुम्हाला असली तर मला सांगा. असं त्याने विचारल्यावर मुलांना त्याच्या अज्ञानाचे फारच नवल वाटले. त्यास त्यांनी सर्व कारण उघड करून सांगितले. तेव्हा तो मनात विचार करू लागला की हे जग परम अधम आहे. जिथून उत्पन्न व्हावयाचे ते स्थान आपण वर्ज करावे व अशा अयोग्य कार्यास प्रवृत्त होऊ नये असं मनात आणून तो अरण्यात निघाला. गावाच्या सीमेवर रक्षक होते. त्यांनी त्यास पाहिले, पण राजपुत्र असल्यामुळे त्यांनी त्यास कोठे जातोस म्हणून विचारले नाही. मात्र मनुष्य पाठवून ही गोष्ट त्यांना राजास कळविली. ती एकटाच राजा घाबरून धावत आला आणि तोही अरण्यात त्याचा शोध करू लागला. अंधार पडेपर्यंत पुष्कळ लोक एकसारखे त्यास धुंडीत होते, पण पत्ता लागला नाही. मग निराश होऊन सर्व मंडळी घरोघर गेली. नंतर मुलाच्या वेगाने राजावर आणि अतिशय दुःख झाले. इकडे जालंधर अरण्यात निजला असता रात्रीस वणवा लागला. मग गवत पेटत पेटत अग्नी अगदी जवळ आला. ती अग्नीने मुलास ओळखले. मग चांगल्या ठिकाणी ह्यास सोडले असता हा अशा स्थितीस येथे कसा आला म्हणून तो चिंतित पडला. तेव्हा अग्नीने मूर्ती मंत्र प्रगट होऊन त्यास जागृत केले आणि मांडीवर बसून येथे येण्याचे कारण विचारले. तेव्हा तू कोण आहेस असे जालिंदराने अग्नीला विचारले असता तो म्हणाला, मी तुझी आई व बाप आहे, मला अग्नी म्हणतात. मग तू माझा आईबाप कसा हे विचारल्यावर अग्नीने त्या सविस्तर जन्मकथा सांगितली. अध्याय 11 समाप्त होत आहे. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 12 जालंधरास बरप्राप्ती आणि कानिपनाथाचा जन्म. या अध्यायाचं नित्यपठन केल्यास देवतांचा क्षोभ नाहीसा होतील आणि सर्व देवता अनुग्रह देतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. अग्निनारायणाने जालंधरास त्याचे जन्मवृत्त सांगितले आणि म्हणाला, बाळ, मी सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. यावेळी तुझ्यावर काही प्रसाद करावा असे मला वाटते. तरी तुझ्या मनात काही इच्छा असल्यास ती निसंकोचपणे मला सांग. तेव्हा जालंधर म्हणाला, तात महाराज, मला कसलीच इच्छा नाही. तरी हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्याचे सार्थक होईल असे काहीतरी करा. इतरांप्रमाणे मीही जन्मलो आणि मेलो असे होऊ नये. तुमचा पुत्र सत्कीर्ती रूपाने चिरंजीव राहील असे करा. ते ऐकून अग्नीला मोठे कौतुक वाटले. आपल्या मुलाला जगत कल्याणासाठी आवश्यक ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्याला घेऊन तो त्वरेने दत्तप्रभूंकडे गेला. दत्तगुरूंनी त्या दोघांचे उत्तम स्वागत केले आणि अग्निदेवाला येण्याचे कारण विचारले. तेव्हा जालंधराकडे निर्देश करून तो म्हणाला, महाराज, हा जालंधर मदनाचा अंश आहे. भगवान शंकराने त्याला माझ्या हवाली केले आहे. तेव्हा त्याचे भस्म न करता मी माझ्याच उदरात ठेवून त्याला वाचविले. माझ्या उदरात तो गर्भरूपाने असताना अंतरिक्ष नारायणाने त्यात संचार केला. बृहद्रवाच्या सोमयागात ते तेज मी अंतरिक्षाच्या जीवांशासह बाहेर टाकले. तोच हा बालक जालंधर नावाने राजाकडे वाढला आणि उपनयनानंतर राजगृह सोडून अरण्यात गेला. तेथेच याची व माझी पुन्हा भेट झाली. आता मी त्याला तुमच्या पायाशी आणले आहे. तरी याच्यावर अनुग्रह करून याला धन्य करा. ते ऐकून दत्तप्रभूंना फार संतोष वाटला. ते म्हणाले, मी याचा स्वीकार केला आहे, पण याने माझ्याकडे 12 वर्षे राहिले पाहिजे. त्याला मान्यता देऊन अग्नीने त्यांचा निरोप घेतला. त्यानंतरची 12 वर्ष जालंधर दत्तप्रभूंकडेच राहिला. त्या कालावधीत दत्तगुरूंनी त्याला मंत्रदीक्षा देऊन अद्वैताचा बोध केला. त्याच्याकडून बराच अभ्यास करून घेतला.
त्याला सर्व प्रकारच्या कला, विद्या आणि शास्त्रांमध्ये पारंगत केले. सर्व देवतांकडून वरदाने देवविली. त्यानंतर जालंधरास अग्नीकडे सोपवून ते म्हणाले, माझे कार्य मी पार पाडले. आता तू ह्याला दैवतांच्या भेटीला घेऊन जा. तेव्हा दत्तगुरूंनी प्रशंसा करून अग्निदेवाने जालंधरासहित प्रस्थान केले. त्याला त्रिभुवनातील दैवते दाखविली. मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्या सर्व देवता त्याला वश करून दिल्या. मग त्याला 12 वर्ष बद्रिकाश्रमात तपश्चर्येस बसविले. तिच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या हरिहर ब्रह्मादी सर्व देवांनी त्याला अनेक आशीर्वाद दिले. जालंधराची तपश्चर्या फळास आली आणि त्याला देवतांचा आशीर्वादही प्राप्त झाला. म्हणून बद्रीनाथास फार बरे वाटले. त्याने जालंधरास अग्नीला 3 दिवस आपल्यापाशी ठेवून घेतले. त्यावेळी जालंधरास एक कामगिरी सोपवण्याचा विचार करून ते म्हणाले, ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती 12 वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य व शृंगारलेले लावण्य पाहून ब्रह्मदेव कामपीडित झाला. पित्याची बुद्धी फिरलेली पाहून सरस्वतीने सत्यलोकातून पळ काढला. वासनेने उन्मत्त ब्रह्मदेवही तिच्या मागे धावू लागला. धावता धावता त्याचा वीर्यपात झाला. ते वीर्य हिमालयातील जंगलात झोपलेले एका महाकाय हत्तीच्या कानात पडले. त्या वीर्यात प्रबुद्ध नारायणाने संचार केलेला आहे. या गोष्टीला अनेक युगे झाले आहे. तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. जालंधरा, तू त्याला बाहेर काढ आणि आपला शिष्य कर. कानातून जन्मल्यामुळे त्याचे कानेप हे नाव ठेव. त्यानंतर अग्नी आणि जालंधरासह बद्रीनाथ त्या हत्तीपाशी आले. तेव्हा तो हत्ती इकडे तिकडे संचार करीत होता. जालंधराने त्या महागजावर मोहनास्त्र व स्पर्शास्त्राचा प्रयोग करून त्याला एका जागी शांत केले आणि हत्तीच्या जवळ जाऊन हाका मारीत म्हणाला, हे प्रबोधा, मी तुला न्यायाला आलो आहे. आम्ही तुझे नाव कान्हीप ठेवले आहे. आता विलंब न लावता कानातील बैठक सोडून बाहेर ये. ते ऐकून हत्तीच्या कानातून 16 वर्षाचा एक तेजपुंज तरुण बाहेर आला. जालंधराने त्याला खाली उतरताच त्याने त्या तिघांना नमस्कार केला. शंकराने त्याला प्रेमाने जवळ घेतले आणि जालंधराशी त्याला मंत्रोपदेश दिला. त्या अनुग्रहाने व्यक्ताचे खरे ज्ञान होऊन कानी ब्रह्मरूप झाला. कार्यसिद्धी होताच ते सर्वजण बद्रिकाश्रमास परतले. तेथे दत्तप्रभूंनी तुला दिलेली विद्या यालाही शिकव अशी सूचना जालंधरास देऊन अग्निदेव गुप्त झाले. त्यानुसार भगवान शंकराच्या सहवासात 6 महिने राहून जालंधराने कानिफास सर्व प्रकारे विद्या संपन्न केली. त्यानंतर शंकराच्या सूचनेवरून त्याने अस्त्रदेवतांना आवाहन करून माझा सचिष्य कानिफ यास वर देऊन उपकृत करा अशी विनंती केली. तेव्हा वरदाने कशी वाटेवर पडली आहेत. पुढे तुझे हजारो शिष्य होतील म्हणून आम्ही प्रत्येकाला वश व्हायचे की काय असे म्हणून सर्व देव स्वस्थानी जाण्यास निघाले. तेव्हा संतापलेल्या जालंधराने त्यांच्याशी युद्ध आरंभिले. त्या युद्धात नाथांपुढे अस्त्रांचाही टिकाव लागत नाही. हे पाहून सर्व देव शस्त्रे उपसून त्यांच्यावर धावले. तेव्हा नाथाने कामिनी अस्त्राच्या सहाय्याने असंख्य अप्सरा उत्पन्न करून त्या सर्वांना काममोहित केले. त्या अप्सरांनी देवांना बोरींच्या झाडावर नेले. तेव्हा नाथाने स्पर्शास्त्राच्या सहाय्याने त्यांना तेथे चिकटवून ठेवले. अस्त्रजन्य स्त्रियांनी त्या सर्वांची वस्त्रे फेडून जालंधरापाशी आणून टाकली. तेव्हा लज्जित झालेल्या देवांची दुर्दशा पाहून जालंधराने कानिफाला खून करून देवांना वस्त्रे नेसवण्यास सांगितले आणि विभक्त अस्त्रे योजून त्यांना मुक्त केले. नाथांचे सामर्थ्य ओळखलेल्या देवांनी कानिफास सर्व वरदाने दिली आणि जालंधरास शाबरी कवित्वाच्या कार्यात सहाय्य करण्याचे मान्य करून ते सर्व आपापल्या स्थानी परत गेले. अध्याय 12 समाप्त होत आहे. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 13 जालंधराचे शाबरी कवित्व व मैनावतीस उपदेश. या अध्यायाचे नित्य पठण केल्यास श्रीहत्तीचा सकल दोष नाहीसा होईल व पूर्वजांचा उद्धार होईल. अध्यायाला सुरुवात होत आहे.
जालंधराने देवांची जी फजिती केली ती हरिहराने दुरूनच पाहिली होती. देव निघून जाताच जालंधर व कानिफासह तेही 3 दिवस बद्रिकाश्रमात राहिले. त्या मुक्कामी जालंधराच्या पराक्रमाची व गुणांची प्रशंसा करून भगवान शंकर त्याला म्हणाले, नाथा, कलियुगात वेदविद्या मागे पडेल, त्यामुळे तिच्या योगाने होणारी सर्व कार्य होणार नाहीत. अशा वेळी तरुण जाण्याच्या दृष्टीने लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील. यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही नाथांनी शाबरी कवित्व सिद्ध करून ठेवायचे आहे. हा सर्व खटाटोप लोकांचे हित लक्षात घेऊन केवळ परोपकाराच्या दृष्टीनेच करावायचा आहे. हे काव्य कितीतरी मोठे असायला हवे. थोडेसे मंत्र सर्व प्रजेस पुरेसे होणार नाहीत. यात तू स्वतः 34 कोटी 12 लक्ष व कानिफाने 6 कोटी 8 लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे. प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही ही विद्या उदयास आणता. पुढे याच्या प्रचार प्रसाराचे काम आहेच. तुम्ही सर्वज्ञ आहात म्हणून अधिक काही सांगत नाही. त्यानंतर जालंधरास आशीर्वाद देऊन दोन्ही देव स्वस्थानी गेले. भगवान शंकराकडून कार्यप्रेरणा मिळाल्यावर त्याची पूर्तता करण्यासाठी जालंधर व कानिफ यांनी 12 वर्ष तसेच वास्तव्य करून अथक परिश्रमांती 40 कोटी 20 लक्ष इतके कवित्व केले. मग शंकराच्या सूचनेनुसार नागाश्वत्थापाशी विधिपूर्वक हवन करून ते सर्व मंत्रप्रयोग सिद्ध करून घेतले. सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून नागाश्वत्थावरील सर्व दैवते अनुकूल करून घेतली. कार्य संपन्न होताच ते दोघे बद्रिकाश्रमी परतले. तेथे बद्रीनारायणाच्या साक्षीने कानिफास तपश्चर्येस बसून जालंधर पुढे तीर्थयात्रेस निघाला. कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना जालंधराचे परिपाठ असे. तो सर्वप्रथम रानात जाई आणि गवत कापून त्याची मुळी डोक्यावर घेऊन मगच गावात शिरे. जालंधरनाथ हा अग्नीचा पुत्र असल्याने एका दृष्टीने वायूचा नातूच होता. तेव्हा वायू भाऱ्याचे ओझे होऊ नये यासाठी त्याच्या मस्तकावरील भारा आपणाकडेच घेत असे. त्यामुळे चालताना तो भारा त्याच्या डोक्यावर तरंगताना दिसे. गावातून फेरफटका मारताना ते गवत जालंधर गायगुरांना खाऊ घाली. याप्रमाणे फिरत फिरत जालंधरनाथ गौड बंगाल देशातील हेलापट्टण गावी आला. तेथे त्याच्या डोक्यावरून अधांतरी जाणारा भारा पाहून आश्चर्यचकित झालेले लोक कोणीतरी सिद्ध पुरुष असावा असे वाटून त्याच्या दर्शनास गर्दी करू लागले. तेव्हा जनसंपर्क टाळण्यासाठी तो घाणेरड्या दुर्लक्षित जागी राहू लागला आणि गल्ली बोळात भिक्षा मागून उदरनिर्वाह करू लागला. त्यावेळी हेलापट्टणावर गोपीचंद नावाचा राजा राज्य करीत होता. तो सुंदर, पराक्रमी, बलाढ्य व सर्व ऐश्वर्याने संपन्न होता. त्याची आई मैनावती ही विधवा पण मोठी साध्वी होती. राजा तिला फार मान देत असे. एके दिवशी मैनावती राजप्रसादाच्या सज्जात उभी असताना सहजच तिचे लक्ष हमरस्त्यावरून जाणाऱ्या जालंधराकडे गेले. त्याच्या डोक्यावरील अधांतरी तरंगणारा गवताचा भारा पाहून तिला आश्चर्य वाटले. हा कोणीतरी महात्मा असावा असे वाटून तिने आपल्या दासीला गुप्तपणे त्याच्या मागावर पाठविले. नित्याप्रमाणे तो जती गायगुरांना चारा घालीत गल्ली बोळातून हिंडत तिने सांजेच्या वेळेस सांदी कोपऱ्यातील उकिरड्यावर जाऊन बसला. दासीने तेथील खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि राजप्रसादात पडतून मैनावतीला सर्व वृत्तांत सांगितला. त्या दिवशी रात्र समयास सर्वत्र निजानीज झालेली पाहून काही फळे व मिष्टान्ने घेऊन मैनावती दासी समवेत प्रसादाबाहेर पडली. बाहेर निघताना त्या दोघींनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती. जालंधरापाशी जाताच त्या दोघींनी त्याच्या चरणावर डोकी ठेवून नमस्कार केला आणि आणलेले तबक त्याच्या सन्मुख ठेवले. त्यावेळी मैनावतीने नाथांची स्तुती करून मला उपदेश द्या अशी विनंती करताच
नाथाने शिव्या देत त्या दोघींना दगड मारले, पण मैनावतीने आपले धैर्य जरा देखील ढळू दिले नाही. ती आपल्या निश्चयाशी ठाम राहिली. ते पाहून नाथाने रुद्रावेश टाकून तिची प्रेमानं चौकशी केली. तेव्हा मैनावती म्हणाली, महाराज, त्रिलोचनाची पत्नी आणि राजा गोपीचंदाची माता आहे. काळाने माझ्या पतीचे छत्र हिरावून नेले. तेव्हापासून या जन्म मरण रूपी जगराहाटीपासून सुटण्यासाठी काय करावे या विचाराने मी तळमळते आहे. तरी कृपा करून मला मार्ग दाखवा. माझा अभेर करू नका. मला ऐहिकातले काही नको. मला मृत्यू भयातून सोडवा. मी तुम्हाला शरण आहे. माझ्यावर कृपा करा. मी रोज रात्री येऊन तुमची सेवा करी. त्यावेळी नाथाला तिच्या तळमळीचे व तिच्या नम्रतेचे मोठे कौतुक वाटले, पण त्याने वरकरणी काहीही दाखवले नाही. त्यानंतर मैनावतीने जालंधराची 6 महिने भक्तिभावाने सेवा केली. एके दिवशी ती नाथांची डोके आपल्या मांडीवर घेऊन बसली असताना त्याने एक मायावी भ्रमर निर्माण केला. त्याने तिची मांडी पोखरण्यास सुरुवात केली. मैनावतीने ती वेदना सहन केली, पण नाथाची निद्रा भंग होऊ दिली नाही. जाग येताच नाथाने मैनावतीच्या मांडीला छिद्र पडले असून सर्वत्र रक्त विखुरले आहे हे पाहिले. ते पाहून प्रसन्न चित्त झालेल्या नाथाने तिला त्याच क्षणी तारक मंत्राचा उपदेश केला. त्यामुळे त्याला अद्वैत स्थिती प्राप्त झाली. जालंधराने अमरपद देऊन तिच्या जन्माचे सार्थक केले. अध्याय 13 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 14. जालंधरास खड्ड्यात पुरले. या अध्यायाच्या पठणाने कारागृहातून निर्दोष मुक्तता होईल आणि समाजामध्ये निर्दोषपणे मुक्तपणे वावरता येईल. अध्यायाला सुरुवात होत आहे. जालंधर नाथाकडून उपदेश प्राप्त झाल्यामुळे मैनावतीस जन्म सार्थक झाल्याचे समाधान वाटले. तरी ते फार काळ टिकले नाही. आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचे गोपीचंदाचेही कोट कल्याण व्हावे हा विचार वारंवार तिच्या मनात येत असे. पुढे माघ मासात एके दिवशी कडाक्याची थंडी पडली असता मैनावती गच्चीवर ऊन खात बसली होती. त्याच वेळी खालच्या बाजूस प्रांगणात गोपीचंदाच्या स्नानाची तयारी चालली होती. त्याच्या अवतीभोवती काही दासी व राजांगणा त्याच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करण्यात गर्क होत्या. मैनावतीचे त्याच्याकडे सहजच लक्ष गेले आणि तिच्या मनात आपल्या सुकुमार पुत्राचे हे सोमकांती शरीर आज ना उद्या नष्ट होणार या विचाराने काहूर माजले. पुत्र मोहात गुरफटलेल्या तिला दुःखावेग अनावर होऊन ती ओक्साबोक्षी रडू लागली. तिचे अश्रू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडू लागले. तेव्हा त्याने चमकून वर पाहिले तर मैनावती रडत असलेली दिसली. ते पाहून तो त्वरेने आईपाशी गेला व म्हणाला, आई, का रडतेस? काय झाले? तुला कसले दुःख आहे का? तुला कोणी बोललं का? तुझा कोणी अपमान केला का? तुझ्या सेवेत काही न्यून राहिले का? त्यावर मैनावती म्हणाली, पहाड, तसं काही नाही रे. तू असताना मला दुःख चिंता कसली. आज तुझे सुंदर रूप माझ्या पाहून तुझ्या वडिलांची मला आठवण झाली. तेही सुस्वरूप पराक्रमी होते, पण शेवटी त्यांचा देहही काळाच्या भक्ष्यस्थानी पडला. तुझे तसे होऊ नये असे मला वाटते. सर्व भक्षक असा तो कृतांत महाबलाढ्य आहे. तू भोगविलासात मग्न होऊन आपल्या जन्माची मातेरी करून घेण्यापेक्षा या नरतनूच्या सहाय्याने त्या काळरूपी वाघाला बंदिस्त करून अद्वितीय चिरंजीव असे मोक्षपद प्राप्त करून घ्यावेस असे माझे मत आहे. आज तू आपल्या आयुष्याच्या
मौल्यवान काळ फुकट घालवित आहेस रे. हे पाहूनच दुःखाने मला रडू कोसळले. आईची वेदना जाणलेल्या गोपीचंदास तिची त्यामागची कळकळ तितक्याच प्रकर्षाने जाणवली. तो म्हणाला, आई, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, पण सांप्रत मला अमरत्व देणारा गुरु कुठे बरं मिळेल? तेव्हा मैनावती म्हणाली, बाळा, त्यासाठी तुला कोठेही जाण्याची गरज नाही. दैवयोगाने थोर योग्यतेचा जालंधर नावाचा एक नाथ सध्या आपल्याच नगरात राहत आहे. तू काया वाचा म्हणे त्याला शरण जा, तो तुला ब्रह्म सनातन करी. पण गोपीचंदावर ऐहिक सुखांचा एवढा प्रभाव होता की त्या समस्त राजवैभवाचा त्याग करणे ही कल्पनाच त्याला सहन होईना. वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला, आई, परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरुचे महत्वही थोर आहे. पण तू मला एकाएकी योग दीक्षा घ्यावयास सांगशील तर ते मला कसे शक्य होईल? त्यासाठी मानसिक तयारी हवी ना. म्हणून मला ना तू 12 वर्षाची मुदत दे. या अवधीत सर्व सुखभोग घेऊन मी गुरुला शरण जाऊन दीक्षा घेईन. आपल्या पुत्राची ही प्रपंचासक्ती मैनावतीला अजिबात रुचली नाही. ती म्हणाली, मृत्यू कोणाच्या क्षणी घात करेल ते सांगता येत नाही रे. तिथे तू मला 12 वर्षाची खात्री कोणत्या आधाराने देईल? काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्या पुढे कोणाचेच शहाणपण चालत नाही. श्रेष्ठांनीही त्याच्या पुढे गुडघे टेकले आहेत. तेव्हा तिच्या म्हणण्यास संमती देऊन गोपीचंद स्नानाकरिता निघून गेला. मैनावती आणि गोपीचंदचा हा वार्तालाप गोपीचंदाच्या लुमावंती नावाच्या राणीने गुप्तपणे ऐकला होता. आपल्या पतीने सासूचे ऐकले तर आपले हाल झाल्याशिवाय राहणार नाहीत, शिवाय राज्य व्यवस्था ही कोलमडून पडेल, या विचारांनी तिच्या मनात प्रचंड खळबळ माजली. मैनावतीच्या रूपाने महाअनर्थरूपी ग्रहण आपल्या राज्यात ग्रासू पाहत आहे, त्याला वेळीच पायबंद घातला पाहिजे, असा विचार करून तिने राजाच्या मर्जीतल्या आपल्या 7 सवतींना बोलावून घेतले आणि मैनावतीचे सर्व दुष्ट कारस्थान त्यांच्या कानावर घालून सासू विरुद्ध ते सर्वांची मने वळविली. त्यानंतर लुमावतीने धीर खचलेल्या त्या राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि त्यांना आपल्या कटात सामील करून घेतले. त्या रात्री भोजन झाल्यावर गोपीचंद लुमावतीच्या महालात गेला. तिने गोड बोलून तिचे मन आपल्याकडे वळवून घेतले आणि त्याला रतिसुख देऊन ती म्हणाली, महाराज, आता मी तुम्हाला जे सांगणार आहे त्यानं तुमचं स्वास्थ्य बिघडून जाईल. ते सांगावे तरी अडचण आणि न सांगावे तरी अडचण, अशी माझी द्विअवस्था झाली आहे. तुम्ही मला अभय वचन दिलेच तरच मी ते बोलू शकेन. आपल्या लाडक्या राणीचे पेचात टाकणारे ते बोलणे ऐकून गोपीचंदाने तिला अभय दिले. तेव्हा ती म्हणाली, महाराज, नगरात कुणी जालंधर नावाचा यती आलेला असून त्याचे व सासूबाईशी काही संबंध आहेत असं कानावरती आलाय माझ्या. तुम्हाला योगी बनवून तीर्थयात्रेला पाठवायचे आणि त्याला गादीवर बसवून त्याच्यासह सर्व भोग भोगायचे असा त्यांचा काबा आहे. आमचे सौभाग्य थोर म्हणूनच सासूबाईचे हे कारस्थान योग्य वेळी आम्हाला कळले. आता काय करायचे ते तुम्हीच ठरवा. ते ऐकून गोपीचंद संतप्त झाला. त्याने आपल्या विश्वासू मंत्री व सेवकासह रातोरात जालंधराचा शोध घेतला आणि त्याला विश्वासघाताने एका खोल कूपात ढकलून तो कूप घोड्याच्या लिदीने बुजवून टाकला. सकाळी जालंधर निघून गेल्याचे रत्त कळताच मैनावती शोक सागरात बुडाली, तर लुमावंतीने सुटकेचा निश्वास टाकला. पण नाथांचे काय झाले? खड्ड्यात पडताच त्याने वज्रासन घातले आणि आपल्या माथ्यावर वज्रास्त्र व भोवताली आकाशस्त्राची योजना करून स्वतःला सुरक्षित केले. त्यामुळे जमिनीमध्ये गाडला जाऊन सुद्धा तो अगदी स्वस्थ होता. अध्याय 14 समाप्त होत आहे.
उर्वरित कथासार पुढील अध्यायात. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 15. गोरक्षनाथ जालंधरनाथ भेट व कानिपनाथ आणि मारुतीराय यांचं भांडण. या अध्यायाच्या पठणाने घरातील सर्व भांडणं नाहीशी होतात. घरात शांती सुख लाभतं. अध्यायाला सुरुवात होत आहे. बद्रिकाश्रम क्षेत्री गोरक्ष व कानिप हे दोघे भिन्न स्थानी तपश्चर्या करीत होते, पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती. साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरूंच्या शोधार्थ निघाले. कानिपनाथ जालंधरनाथाचा शोध घेत उत्तरेकडे निघाला, तर गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाचा शोध घेत दक्षिणेकडे गेला. फिरत फिरत तो हेलापट्टणास गेला. तेथे नगरवेशीवर द्वारपालांकडे मच्छिंद्रनाथाविषयी चौकशी केली. तेव्हा त्यांनी 10 वर्षापूर्वी जालंधरनाथ नावाचा एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्याच्या संदर्भातील अधांतरीत तरंगणाऱ्या भाऱ्याची एक नवलकथाही ऐकवली. तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रनाथ नाव बदलून इथे राहिले असावेत असा विचार करून तो नगरात प्रवेशला. तेथे भिक्षा मागत असताना तो गोपीचंदाने जालंधरास ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आला आणि एका घरासमोर उभे राहून त्याने अलख निरंजन अशी हाक दिली. तो सवाल ऐकताच जालंधराने भूगर्भातून आदेश शब्द उच्चारला. तेव्हा गोरक्ष म्हणाला, मला आदेश करणारे जती महाराज, आपण कुठे आहात? आपले नाव काय? तेव्हा जालंधराने त्याला स्वतःचे नाव व साध्या तो जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले. मग गोरक्षांनी त्याची विचारपूस केली. त्यानेही स्वतःचे नाव गुरुचे नाव सांगितले आणि म्हणाला, महाराज, आपली अशी स्थिती कशी काय झाली? तेव्हा जालंधराने त्याला सर्व इतिवृत्त सांगितले. ते ऐकून संतापलेला गोरक्ष गोपीचंदाला धडा शिकवण्याची वार्ता करू लागला. तेव्हा जालंधराने त्याला शांत केले आणि सध्या याविषयी कोठेही वाच्यता न करता पुढे जावे, पण कानिप नावाचा माझा शिष्य भेटल्यास त्याला हे सगळे सांगावे अशी सूचना केली. ते मान्य करून गोरक्षाने ते नगर सोडले आणि यात्रा करीत जगन्नाथपुरीस गेला. इकडे कानिपही लोकांना सन्मार्गाचा उपदेश करीत जालंधराला शोधत हिंडत होता. आपल्या 700 शिष्यांना बरोबर घेऊन तो नित्य प्रवास करीत असे. अशा प्रकारे फिरत फिरत तो पूर्वेकडील श्रीराज्यापाशी आला. त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी बंदता पसरली असल्यामुळं प्रत्यक्ष आपला गुरुच तेथे जाऊ इच्छितो हे समजताच त्याच्या शिष्याचे धाबे दणाणले. त्यांना पुढे जाण्यास धीर होईना. ते जागोजागी बसून आपापसात उलट सुलट चर्चा करू लागले. ती वार्ता कानिपाला समजतात त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला दाखवण्याचे ठरवले. श्रीराज्याचा मार्ग सोडून त्याने बाकीच्या सर्व दिशा स्पर्शास्त्राने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्यांना म्हणाला, मी श्रीराज्यात जाणार आहे, पण मी न भीता गुरुवर श्रद्धा ठेवून जाणार आहे. ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे. ते ऐकून त्याचे 7 शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जातात स्पर्शस्त्राच्या प्रभावाने जमिनीला किळले. ते आपले चिकटलेले पाय हाताने हलविण्याचा प्रयत्न करू लागले, तर त्यांचे हातही जमिनीला चिकटले आणि ते ओनमीच राहिले. किंवा नाताने विभक्तास्त्राने भारलेली विभूती आपल्या 7 शिष्यांच्या कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवर एक एक दगड ठेवून येण्यास सांगितले. त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शर्मिंदे झाले. 7 जणांनी मोठाले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले, तर तेही त्यांच्या पाठीला चिकटले. ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले. तेव्हा 7 जणांनी त्यांची चांगलीच कान उघडणी केली. तेव्हा ते सर्वजण नाथांची क्षमा मागून सोडविण्याची विनंती करू लागले. हे वृत्त त्या शिष्यांनी कानिफाला सांगताच त्याने विभक्त अस्त्राच्या सहाय्याने त्यांची मुक्तता केली. त्या सर्वांच्या मनात
नाथाविषयी पूज्यभाव निर्माण झाला आणि ते श्रीराज्याकडे निघाले. सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ सरहद्दीवर आला आणि त्याने विश्रांतीसाठी तेथेच डेरा टाकला. त्या रात्री मारुती भुभुकार करण्यासाठी श्रीराज्यात जात असताना तोही स्पर्शास्त्राच्या तावडीत सापडला. पण त्याने अस्त्राला जुमानले नाही. तेवढ्यात त्याला नाथपंथीयांचा जथ्था दिसला. एक काम यांच्यापैकी कोणाचे तरी असावे की त्याने ओळखले. हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेल्या मच्छिंद्रनाथाला बोध करून परत नेतील. त्यामुळं मैनाकीनी दुःखी होईल. तेव्हा या मंडळींना इथूनच घाबरवून हाकवले पाहिजे असा विचार करून त्याने विशाल रूप धरून गगनभेदी गर्जना केली. ती ऐकून कानिफाचे शिष्य स्वसंरक्षणासाठी त्याच्यापाशी धावले. ते सर्वांना धीर देऊन कानिफ मारुतीचा प्रतिकार करण्यास सरसावला. मग त्या दोन महावीरांमध्ये एकच धुमश्चक्री उडाली. दगड शिळा भिरकावणाऱ्या मारुतीने नाथाच्या वज्रास्त्राशी चूर्ण केले. तेव्हा चिडलेल्या नाथाने कालिका, अग्नी, इंद्र आणि वायू अशा 4 अस्त्रांचा एकदम मारा करून मारुतीला जर्जर केले. त्यावेळी वायूने आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्याचे व नाथांची सख्य करून दिली. तेव्हा कानिफाने मच्छिंद्रनाथाला कोणताही उपदेश करून त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करू नये या अटीवरच त्याने कानिफनाथाला श्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली. ती मान्य करून नाथाने तेथे प्रवेश केला. हे वृत्त मच्छिंद्रनाथाला कळताच त्याच्या मनात तो गोरक्ष असल्यास आपल्याला त्या सर्व सुखाचा त्याग करून त्याच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली. पण तसे न दर्शविता तो कानिफ भेटीस निघाला आणि तो गोरक्ष नाही हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला. त्याने कानिफाची आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच त्याला ठेवून घेतले. अध्याय 15 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. श्री नवनाथ कथासार अध्याय 16. कानिफ गोरक्ष भेट, गोपीचंदाची क्षमा याचना. या अध्यायाच्या नित्यपठनानं सर्व प्रकारच्या वाईट स्वप्नांचा नाश होतो. अध्यायाला सुरुवात होत आहे. कानिफाच्या परतीचा दिवस निकट येऊ लागला तेव्हा मच्छिंद्राच्या मनात पुढे या जीव गोरक्षाची भेट झालीच तर गोरक्ष येथे येऊन आपल्याला घेऊन जाईल, तसे झाल्यास आपल्याला येथील सर्व सुखांना मुकावे लागेल अशी एक वेगळीच हुरहुर निर्माण झाली. त्यावर उपाय म्हणून कानिफ व त्याच्या शिष्यांना श्रीराज्याबाहेर जाऊच द्यायचे नाही असे मच्छिंद्रांनी ठरविले. त्याने कानिफाला अनेक प्रकारचे मोह घातले. अप्सरांनाही लाजवतील अशा सुंदर स्त्रिया त्याच्याकडे व त्याच्या शिष्यांकडे पाठविल्या. पण त्यांच्यापैकी कोणीही त्या स्त्रियांना दात मागू दिली नाही. त्यामुळे मच्छिंद्राचा निरुपाय झाला आणि त्याने मोठ्या सन्मानानं त्याला निरोप दिला. श्रीराज्यातून निघालेला कानिफ पुढे गौडबंगालात गेला. त्या समयास त्याची सर्वत्र कीर्ती झालेली होती. त्यामुळे तो जेथे जेथे जाईल तेथे त्याचे उत्तम स्वागत होईल. हेलापट्टणचा राजा गोपीचंदही त्याच्याविषयी ऐकून होता. इकडे जगन्नाथाहून निघालेला गोरक्ष हे बंगाल प्रांतातच हिंडत होता. त्या प्रवासात एके दिवशी त्याची व कानिफाची एका अरण्यात योगायोगानं गाठभेट झाली. एकमेकांना भेटून त्यांना खूप आनंद झाला. तेव्हा कानिफाच्या मनात गोरक्षला कोणत्या विद्या येत आहेत हे जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झाली. तो गोरक्षला म्हणाला, नाथजी, येथील आम्रवृक्षावर चांगली पिकलेली फळे आहेत. मी शिष्यांना पाठवून काही आंबे आणतो. त्यावर गोरक्ष म्हणाला, त्यांना कशाला त्रास देता? तुम्ही गुरुविद्येच्या बळावर ती फळे येथे जाना ना. तेव्हा कानिफानं विभक्तास्त्र व आकर्षणास्त्र यांच्या प्रयोगानं झाडावरील पिकलेली आंबे थेट पुढ्यात आणून ठेवली. उपस्थित सर्वांनी त्या फळांवर यथेच्छ ताव मारला. मग गोरक्षानेही दूरच्या वनातील नानाविध स्वादिष्ट फळे त्या ठिकाणी आणून कानिफाला आपली किमया दाखविली.
सर्व मंडळी फळे खाऊन तृप्त झाल्यानंतर गोरक्ष म्हणाला, कानिफनाथजी, या फळांची मजा घेऊन आपण मोठा पराक्रम केला असं नाही. इथे साली कोया बिया पडल्या आहेत, त्याचे पुन्हा फळे बनवून पूर्वी होती तशी झाडावर चिकटवली तरच काहीतरी पराक्रम केल्यासारखं वाटेल. यावर आपले काय मत आहे? कानिफ म्हणाला, ही अशक्य गोष्ट आहे. एक ब्रह्मदेवच हे करू जाणे. तुम्ही ब्रह्मदेवाचे पुत्र असाल तर तसे करून दाखवाल. तेव्हा ते उपहासात्मक भाषण ऐकून गोरक्ष म्हणाला, खऱ्या गुरु भक्तांना काहीही अशक्य नाही. मनात आणले तर तो दुसरा ब्रह्मदेवही निर्माण करू शकतो. ती बडाही ऐकून कानिफ संतापून म्हणाला, गुरुभक्तीच्या वल्गना करू नकोस. मी तुला व तुझ्या गुरुला चांगला ओळखतो. तू फुशारक्या मारत हिंडत आहेस आणि तिकडे तुझा तो गुरु श्रीराज्यात रत्नविलासात दंग होऊन पाप वाढवित आहे. ते बोल गोरक्षाच्या जिव्हारी लागले. तो संतापून म्हणाला, मूर्ख माणसा, दुसऱ्याच्या गुरुची निंदा करण्यापेक्षा जरा स्वतःच्या गुरुची अवस्था बघ. 2-4 सिद्धींच्या जोरावर तू शिष्यांचा तांडा फिरवतो आहेस आणि तिकडे तुझा तो गुरु गेली 10 वर्ष झाले घोड्याच्या लिदीत कुजतो आहे. हेलापट्टणच्या गोपीचंदाने त्याला खड्ड्यात पुरले आहे. एका मानवाच्या कचाट्यातून सापडून नरक यातना भोगणारा तुझा गुरु जालंधर कुठे आणि ब्रह्मांड हलवून टाकतो तो माझा गुरु मच्छिंद्रनाथ कुठे? त्यांच्या कृपेने मला जी विद्या प्राप्त झाली आहे तिचे प्रत्यंतर घेस तू आता. असं म्हणून गोरक्षाने संजीवनी मंत्रानं ती सर्व फळे पूर्ववत करून झाडांना चिकटवली. तो अद्भुत प्रकार पाहून कानिफाने निरभिमान होऊन प्रेमभावाने गोरक्षास एकदम मिठी मारली. आपल्या गुरुचा ठाव ठिकाणा दिल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. तेव्हा गोरक्षांनी मोठ्या आपुलकीनं त्याचा हात आपल्या हातात घेतला आणि मच्छिंद्रनाथाचे वर्तमान सांगितल्याबद्दल त्याचे आभार मानले. त्यानंतर एकमेकांना निरोप घेऊन दोघेही गोरक्ष श्रीराज्याकडे व कानिफ हेलापट्टणाकडे निघाला. ज्या दुष्ट गोपीचंदाने आपल्या गुरूंना दुःख दिले, खड्ड्यात पुरले, त्याला सहजासहजी सोडायचे नाही असा विचार करूनच कानिफ हेलापट्टणाजवळील अरण्यात येऊन धडकला. त्याचा लौकिक माहीत असलेल्या गोपीचंदालाही त्याच्या भेटीची उत्कंठा झाली. जालंधरासारख्या भिकाऱ्याला गुरु न करून आपण योग्य ते केले. आपल्यासारख्या राजाला असा वैभव संपन्न गुरुच हवा असा विचार करून तो कानिफ भेटीस निघाला. त्याला पाहून नाथांच्या डोळ्यात अंगारा फुलला. पण गुरुची भेट झाल्याशिवाय याला शिक्षा करायची नाही असा विचार करून तो गप्प बसला. गोपीचंदाने त्याला वंदन केले आणि सन्मानाने आपल्या राजवाड्यात नेले. तेथे कानिफाचे उत्तम आदरातिथ्य करून राजाने त्याची स्तुती केली आणि माझ्यावर अनुग्रह करा, मला आपला शिष्य करून घ्या अशी विनंती केली. तेव्हा मात्र कानिफाचा राग अनावर झाला. तो त्याला रागाने म्हणाला, तू कोणत्या तोंडानं माझ्याकडे अनुग्रह मागतो आहेस? ज्या महात्म्यानं माझ्यावर अनुग्रह केला त्याला घोड्याच्या लेदीत जिवंत गाडून तू माझ्या भावनांशी जो खेळ खेळला आहेस त्या प्रमादाबद्दल तुला तुझ्या वैभवासह भस्म केले तरी ते प्रायश्चित्त अपुरे ठरेल. ते ऐकून गोपीचंदाच्या हृदयाचा थरकाप उडाला. कानिफाच्या चरणांवर लोळण घेऊन तो वारंवार क्षमा मागू लागला. तेव्हा त्याला अभय देऊन कानिफ आपल्या शिबिरात परतला. ही वार्ता मैनावतीस कळताच तिचेही चित्त अगदी उद्विग्न झाले. तिनेही त्याची चांगलीच कान उघडणी केली. गोपीचंदाने तिचीही क्षमा मागितली आणि नाथाचा राग शांत करण्याची विनंती केली. त्याच्या सांगण्यावरून मैनावतीने कानिफाची भेट घेतली आणि नात्याने मी तुमची गुरु भगिनी आहे असे सांगून
गोपीचंदावर कृपा करावी म्हणून पदर पसरला. त्यावेळी नाथाने तिचीही हजेरी घेतली, पण तिच्याकडून सर्व वृत्त समजताच तो शांत झाला. मी तुझ्या पुत्राचे अकल्याण करणार नाही असे वचन देऊन त्याने तिला परत पाठवले. मैनावतीने ही गोष्ट गोपीचंदाला सांगितली, त्यामुळे त्याचीही भीती कमी झाली. अध्याय 16 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात. श्री नवनाथ कथासार अध्याय 17. श्री गुरु जालंधरनाथांना गर्दीतून बाहेर काढण्याचा प्रसंग. या अध्यायाचं नित्य पठण केल्यास योग सिद्धी प्राप्त होऊन सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्यायाला सुरुवात होत आहे. दुसरा दिवस उजाडला तेव्हा गोपीचंद कानिपनाथांच्या शिबिरात गेला. त्यांना नमस्कार करून हात जोडून उभा राहिला. कानिप त्याला म्हणाला, राजा, तू जालंधरानं जिथे पुरले आहेस ती जागा मला दाखव. राजाने होकार देताच कानिफाने एका शिष्याला त्याच्या बरोबर पाठविले. तो ती जागा पाहून आला. मग कानिफाने राजाला विचारले, राजा, आता नाथांना कसं बाहेर काढतोस ते सांग. गोपीचंद निरुत्तर झाला. नम्रपणे हात जोडून म्हणाला, महाराज, मी काय सांगणार? आपण सर्वज्ञ आहात, तेव्हा आपणच योग्य तो निर्णय घ्या. कानिप म्हणाला, राजा, जालंधरांना बाहेर काढताना मला तुझ्याही प्राणांचे रक्षण करावयाचे आहे. म्हणून तू सर्वप्रथम तुझ्यासारखे दिसणारे सोने, रुपे, तांबे, पितळ व लोखंडाचे 5 पुतळे तयार करून घे. त्यानुसार गोपीचंदाने राज्यातील कसबी कारागिरांकडून तसे पुतळे तयार करून घेतले. ते पुतळे घेऊन कानिफ राजासह जालंधरानं जेथे पोरले होते त्या जागी गेला व म्हणाला, यातील एक एक पुतळा या जागी ठेवायचा. मग कुदळीने खणायचे. त्यावेळी भूगर्भातील जालंधर तुला तुझे नाव विचारतील. त्यांना आपले नाव सांगायचे आणि त्वरेने बाजूला व्हायचे. त्या सूचनेनुसार गोपीचंदाने सोन्याचा पुतळा त्या जागेवर ठेवून कुदळ मारण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून जालंधराने विचारले, कोण खणतोय? राजा म्हणाला, मी गोपीचंद राजा खणतोय. उत्तर देतात तो पुतळ्यापासून दूर जाऊन उभा राहिला. इकडे गोपीचंदाचे नाव कानी पडतात जालंधराने तुझे भस्म हो असा शाप दिला. त्याबरोबर तो सोन्याचा पुतळा जळून भस्म झाला. ते पाहून गोपीचंद घाबरला. कानिफाने त्याला सावरण्याचा इशारा करून पुन्हा कुदळ मारण्याची आज्ञा केली. यावेळी रुपयाचा पुतळा जळून भस्म झाला. मग तांबे, पितळ, लोखंड यांचेही पुतळे एक एक करून जळून गेले. पुतळे संपताच कानिफ राजाला म्हणाला, आता कुदळीचा घाव घालशील तेव्हा तू बोलू नकोस, मी बोलेल. कानिफाच्या सूचनेनुसार गोपीचंद पुन्हा कुदळीने प्रहार करू लागला. इकडे जालंधराने विचार केला, माझ्या क्रोधाची सर्व ब्रह्मांड जाळण्यास समर्थ अशी ताकद असूनही ज्या अर्थी हा गोपीचंद जिवंत आहे त्या अर्थी साक्षात भगवंतच याचा पाठीराखा आहे. आताही जर गोपीचंद जिवंत असेल तर त्याला अमर करावंच लागेल. त्याने कुदळ मारण्यास सुरुवात केली तेव्हा जालंधराने विचारले आणि मग कानिफ म्हणाला, गुरुदेव,
मी तुमचा पुत्र कानिव या भूमीवर सर्वत्र शोध घेऊन येथे आलो आहे. तुमच्या शिष्याची हौस पूर्ण व्हावी म्हणून हा गोपीचंद राजा खड्डा करून तुम्हाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे. हे ऐकून जालंधराचा राग मावळला. गोपीचंद चिरंजीव हो असा आशीर्वाद देऊन त्यानं खाच उघडण्याची परवानगी दिली. मग राजानं अनेक मजूर लावले. ते खणत असताना वज्रास्त्रामुळे कुदळीची गती खुंटली. तेव्हा जालंधराने काम थांबविण्यास सांगून शस्त्रास्त्राच्या सहाय्यानं वज्रास्त्र मोकळ केले व स्वतः आतून बाहेर आला. कानिफ व जालंधर एकमेकांना मोठ्या प्रेमाने भेटले. दोघांच्याही डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले. जालंधर म्हणाला, कानिफ, आज तुझ्यामुळं हा राजा गोपीचंद वाचला, अन्यथा याची काही धडगत राहिली नसती. ते ऐकून गोपीचंदानेही त्यांच्या चरणावर लोळून घातले. घडलेल्या अपराधाबद्दल काकुळतेने क्षमा मागू लागला. तेव्हा त्याला जवळ घेऊन जालंधर म्हणाले, बाळा, आज वाचला आहेस, आता चंद्र सूर्य बसेपर्यंत अमर होशील. ते ऐकून मैनावती गहिवरली. तिला जवळ घेऊन जालंधराने तिचे सांत्वन केले. गोपीचंदास म्हणाले, बाळ, तुझ्या मनात जी इच्छा असेल ते सांग. अशाश्वत भोगांचा राजमार्ग आणि शाश्वत चिरंतन सुखाचा वैराग्य मार्ग दोन्ही तुला मोकळे आहे. गोपीचंद म्हणाला, महाराज, हे राजवैभव आसक्ती वाढवून बंधनात टाकणारे आहे. सनातन पद प्राप्त करण्याची वैराग्य मार्गाचा अवलंब हाच एक पर्याय आहे. तेव्हा माझ्यावर कृपा करून मला आपल्यासारखा करा. ते ऐकून संतुष्ट झालेल्या जालंधराने त्याच्यावर कृपादृष्टी टाकली. कानात दिव्य मंत्र सांगून त्याला सनात केले. त्यामुळे त्याचा मोह नष्ट झाला. जालंधरनाथाने पंथाच्या रिवाजाप्रमाणे गोपीचंदास मुद्रांकित केले आणि नाथपंथी जती बनवून तुझ्या वैराग्याची कसोटी पाहण्यासाठी त्याच्याच स्त्रियांकडं, त्याच्याच बायकांकडं भिक्षा मागण्यास पाठवली. ही वार्ता घरात, नगरात आणि अंतपुरात पसरताच सर्वत्र एकच हाहाकार उडाला. लोक हवालदिल झाले. राजभार्या ओक्साबोक्षी रडू लागले. आमच्या भरल्या संसाराची माती केली असं म्हणून मैनावतीस शिव्याशाप देऊ लागले. गोपीचंद जेव्हा भिक्षेसाठी प्रासादात गेला तेव्हा त्याच्या आक्रोश गगनात भिडला. त्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्याला त्याच्या उद्दिष्टापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण गुरु कृपेमुळे वैराग्य संपन्न असा तो राजा मुळीच बदलला नाही. त्याने त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष केले आणि आपल्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्यांचा धिक्कार केला. शेवटी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना संयुक्तिक उत्तरे देऊनही त्या जात नाहीत असे पाहून त्याने उग्र रूप धारण करून त्यांना दूर पाठवले. मग मैनावतीने दिलेली भिक्षा घेऊन तो जालंधराकडे परतला. त्यानंतरचे 3 दिवस त्याने राजाला अनेक प्रकारचे उपदेश केला. लुमावंतीचा पुत्र मुक्तछंद यास गादीवर बसून राजाची धुरा त्याच्या हाती सोपविली आणि गोपीचंदाला 12 वर्षे तपश्चर्या करण्यासाठी बद्रिका आश्रमात पाठविले. त्याला निरोप दिल्यानंतर जालंधराने सर्व मानकऱ्यांचा सत्कार केला. राजस्त्रियांचे सांत्वन केले आणि कानिफ व त्याच्या सर्व शिष्यांसह 6 महिने तेथे राहून राज्याची नीट व्यवस्था लावून दिली. अध्याय 17 समाप्त होत आहे.
श्री नवनाथ कथासार अध्याय 18 चंपावतीला जिवंत केल्याचं प्रसंग. या अध्यायाच्या नित्यपठनाने ब्रह्महत्येचा सकल दोष नाहीसा होऊन कुंभीपाक नरकातून पूर्वजांचा उद्धार होईल. अध्यायाला सुरुवात होत आहे. जालंधरनाथाच्या आज्ञेने बद्रिकाश्रमास निघालेला गोपीचंद वाटेने जाताना येणाऱ्या गावात हिंडून पोटापुरती भिक्षा मागून पुढे जात होता. तो बैरागी झाल्याची वार्ता गौड बंगालच्या खेडोपाडी पसरली असल्यानं लोक मोठ्या आस्थेनं त्याला सामोरे जात त्याचे आदरातिथ्य करीत त्याला तेथेच राहण्यास सांगत. पण तो विरक्त महापुरुष त्या सर्वांचे सांत्वन करून मार्गस्थ होत असे. अशा प्रकारे मार्गभ्रमण करीत करीत तो कौल बंगालमध्ये गेला. पौलपट्टण ही त्या देशाची राजधानी होती. तेथील राजा तिलकचंद पराक्रमी व सर्व वैभव संपन्न होता. गोपीचंदाची बहीण चंपावती त्याच्या मुलाला दिली होती. गोपीचंदाच्या प्रपंच त्यागाचे आणि त्याने जोग घेतल्याचे वृत्त तेथेही कळले होते. त्याचे क्षत्रिय कुळाला बट्टा लावणारे ते वर्तन चंपावतीच्या सासरी अजिबात कोणालाही आवडले नव्हते. तेथील प्रत्येक जण त्याची निंदाच करीत होता. चंपावती बिचारी काय बोलणार. त्यांचे बोलणे ती मुकाट्यानं सहन करीत होती. पौलपट्टणात गेल्यावर गोपीचंद एका पानवाट्यावर जाऊन बसला. बैरागी झालेला असला तरी त्याचे राजतेज मात्र काही कमी झालेले नव्हते. योगायोगाने चंपावतीच्या काही दासी तिकडून जात होत्या. त्यांनी गोपीचंदाला ओळखले आणि राजवाड्यात जाऊन ही बातमी राजाला सांगितली. तेव्हा आपल्या सुनेचा भाऊ नगरात भिक्षा मागू लागला तर आपली अपकीर्ती होईल असा विचार करून त्याने गोपीचंदाला युक्तियुक्तीने अश्वशाळेत आणून तेथेच खाऊपिऊ घालून नगरातून गुपचून हाकलून देण्याचं ठरविलं. त्याने चंपावतीच्या दासींना त्यांनी काय करायचे ते नीट समजावून गोपीचंदापाशी पाठवले. त्यांनी त्यांची भेट घेऊन, राजानं तुम्हाला चंपावतीच्या भेटीकरिता राजवाड्यात बोलावले आहे असा निरोप दिला. तेव्हा जाता जाता बहिणीला भेटून जावे असा विचार करून तो अश्वशाळेत गेला. दासींनी त्याला मागील दाराने अश्वशाळेत नेऊन बसविले व आपण काही काळ येथेच थांबा. राजवाड्यातील सर्व मंडळी आपणाला या ठिकाणीच भेटतील असं सांगून ते निघून गेले. राजापाशी जाऊन त्यांनी गोपीचंदला आणल्याचा निरोप दिला. सुनेचा भाऊ आल्याचे कळताच राणीने त्याच्यासाठी पंचपक्वानाचे भोजन पाठविले. तेव्हा माना अपमानाच्या सर्व गोष्टी विवेकाने दूर सारून तो समत्व बुद्धीने भोजन करू लागला. अंतःपुरातील राजश्रिया ते दृश्य गवाक्षातून पाहत होत्या. चंपावतीच्या एका ननंदेने तिला तेथे आणून ते दृश्य दाखवले. तेव्हा त्या सर्वजणी कुस्थितपणे फिदी फिदी हसून तिच्या भावावर येथेचे तोंडसू घेऊ लागल्या. त्यांच्या हिनवण्याने चंपावती अतिशय व्यथित झाली. तो आघात तिला सहन होईना. अशी अवहेलना सहन करण्यापेक्षा आपण मेलेले बरे असा विचार करून ती जड पावलाने आपल्या मंदिरात गेली. तिने तीक्ष्ण असं खंजीर आपल्या पोटात खोपसून प्राणत्याग केला. इकडे गोपीचंदाने आपले भोजन संपवले आणि तिथे आलेल्या दासींना म्हणाला, तुम्ही चंपावतीला घेऊन या. तिची भेट झाल्यावर मी माझ्या मार्गाने जाईल. तेव्हा दासी चंपावतीला बोलावण्यासाठी तिच्या मंदिरात गेला. तर त्या ठिकाणी त्या रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेली पाहून त्या एकदम किंकाळल्या. त्यांचा आकांत ऐकून चंपावतीची सासू सासरा दीर जावा ननंदा इतर नातेवाईक सेवक यांनी तिच्या महालात गर्दी केली. सर्व प्रसादात आक्रोश ऐकू येऊ लागला. या अनर्थाला गोपीचंदच कारणीभूत आहे असे म्हणून सर्वजण त्याला दोषी ठरवून शिवाशाप देऊ लागले. राजवाड्यातील रडारड ऐकू आल्याने गोपीचंदाने पागीदाराकडे चौकशी केली. असं त्याने सांगितले की चंपावतीचा भाऊ
बैराग्य दारोदार भीक मागतो आहे म्हणून तिने आत्महत्या केली. ते ऐकून गोपीचंद मोठाच धक्का बसला. आपण इथे आलो आणि चंपावतीच्या मृत्यूला कारण झालो असे लोक म्हणू लागले तर आपली मोठी अपकीर्ती होईल. या विचाराने तो उदास झाला. काही वेळाने राजवाड्यातली मंडळींनी चंपावतीच्या अंत्ययात्रेची तयारी केली आणि ती स्मशानाकडे निघाली. गोपीचंदही त्यांच्याबरोबर गेला. जाताना त्याच्या मनात विचार आला, आता माघार घेऊन चालणार नाही. चंपावतीला जिवंत करून या लोकांना नाथपंथाचे सामर्थ्य दाखविलेच पाहिजे. त्याशिवाय माझी अवहेलना करणाऱ्यांची तोंडे बंद होणार नाहीत. प्रेताला अग्नी देऊ नका. मी माझे गुरु जालंधरनाथ यांना इथे आणून चंपावतीला जिवंत करतो असं गोपीचंद त्यांना म्हणू लागला. पण लोकांनी त्याला वेडी ठरविले. कोणीही त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नव्हते. त्यांनी चंपावतीचे प्रेत चितेवर ठेवले. तेव्हा कळवळून सांगूनही लोक ऐकत नाहीत हे पाहून तोही चितेवर चढून बसला. गोपीचंदाचा हट्ट पाहून तिलकचंद संतापून म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी मिरवतोस तर तुझा चमत्कार पाहायला आम्हाला सुद्धा हवा. आम्ही तुला एक प्रेताचा हात काढून देतो. तो गुरुला दाखवून त्यांना इथे घेऊन ये. तू परत येईपर्यंत आम्ही 4 दिवस प्रेत जपून ठेवतो. चंपावतीच्या नवऱ्यानं तिचा एक हात कापून गोपीचंदाकडे दिला. तो घेऊन तो जीवाच्या आकांताने हेलापट्टणाकडे धावत निघाला. हे वृत्त अंतर्दृष्टीने जाणून जालंधर वायुवेगाने त्याच्यापाशी प्रगटले. त्याला धीर देऊन थेट राजप्रसादात गेले. त्यावेळी 4 दिवसांनी येणारा गोपीचंदाचा गुरु प्रहराच्या आतचा आलेला पाहून सर्वांना मोठी नवल वाटले. तिलकचंदाने त्यांचे स्वागत केले. तेव्हा गोपीचंदाची अवहेलना केल्याबद्दल नाथांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी केली. मग प्रेताचा हात आपल्या हातात घेऊन नाथाने संजीवनी मंत्र म्हणून त्यास भस्म लावले आणि चंपावतीला हाक मारली. तशी चंपावती जिवंत होऊन धावत आली. ते पाहून सर्वांना मोठे नवल वाटले. तिलकचंदाने नाथाला वंदन करून त्यांची क्षमा मागितली आणि त्यांना भोजन करून जाण्याची विनंती केली. त्या दिवशी नाथाने चंपावतीला स्वयंपाक करण्यास सांगितले आणि भोजन समय आपल्या मुखातील उष्टा घास तिला भरवून अमरत्व दिले. कार्य संपन्न झाल्यावर जालंधर हेलापट्टणास तर गोपीचंद बद्रिकाश्रमास निघाला. तेथे त्याने 12 वर्ष तपश्चर्या केली. त्याचे तप पूर्ण होताच जालंधर तेथे गेला. गोपीचंदाकडून तपाचे उद्यापन करविले आणि त्याला सर्व विद्या शिकवून देवांकडून त्याला वरदाने मिळवून दिली. अध्याय 18 समाप्त होत आहे. उर्वरित कथासार पुढील अध्यायात.